नागपुरात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी आजपासून जन आशीर्वाद यात्रा सुरू होत आहे। आपण बघू शकतो दक्षिण नागपूर मतदारसंघात सगळे पदाधिकारी जमलेले आहेत। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। राजाबागच्या हनुमानजीचं दर्शन घेऊन ही यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे। गिरीश पांडव आपल्या सोबत आहेत, इथले नेते आहेत काँग्रेसचे। गिरीश भाऊ, किती मोठा उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये? हे बघा, तुम्ही बघताय की हजारोच्या संख्येमध्ये कार्यकर्ते एकत्र झालेले आहे। यावेळेस काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह निघालेला आहे। विकासभाऊ ठाकरेच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार आणि तगडा उमेदवार यावेळेस काँग्रेस पक्षाने दिलेला आहे आणि संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार विकासभाऊ ठाकरे हे जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि जवळपास दक्षिण नागपुरातनं 25 ते 30 हजाराची लीड विकासभाऊला आम्ही मिळवून देणार आहे असा विश्वास आम्ही सांगतो आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। त्यांच्या विरोधात जो उमेदवार आहेत ते तगडे उमेदवार आहे। नितीन गडकरी यांच्या विरोधात ही निवडणूक होती, सोपी नाही काँग्रेससाठी। नाही, हे बघा, निवडणूक कुठली का असते ना ती सोपी नसते, परंतु आमचाही उमेदवार त्यांच्या उमेदवारापेक्षा तगडा उमेदवार हे तुम्हाला सांगतो आहे। ग्रासरूटवर काम करणारा व्यक्ती आमचे विकासभाऊ ठाकरे आहे। मुंगरी लालचे स्वप्ने न दाखवणारा आमचा उमेदवार विकासभाऊ ठाकरे आहे आणि गोरगरिबांचा सर्व जाती धर्माचा व्यक्तीला मदत करणारा उमेदवार म्हणजे आमचे विकासभाऊ ठाकरे आहे आणि या विश्वासावर आमचा विश्वास आहे की यावेळेस विकासभाऊ ठाकरे जिंकल्याशिवाय राहणार नाही। विरोधी पक्षाकडनं कुणी उमेदवार का असू दे, पण आमचा विजय निश्चित आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रा काँग्रेसची सुरू होत आहे आणि त्यासाठी हे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। आज पहिला दिवस आहे जन आशीर्वाद यात्रेचा आणि वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या भागांमध्ये ही यात्रा जी आहे ती जाणार आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।